न्याय क्रांती न्यूज, अन्यायाविरुद्ध आवाज। पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही औद्योगिक आणि माहिती तंत्रज्ञान शहरांमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी पोलीस प्रशासनाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलाय। शहरात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, सार्वजनिक मालमत्तेचा नुकसान होऊ नये आणि कायदा हातात घेणाऱ्यांवर जरब बसावी यासाठी संपूर्ण दोन्ही आयुक्तालय हद्दीत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत। दोन्ही शहरांचे स्वतंत्र कालावधी पुणे शहर क्षेत्र 26 मे 2026 ते 8 जून 2026, पिंपरी चिंचवड क्षेत्र 27 मे 2026 ते 9 जून 2026 कायदेशीर तरतूद आणि अधिकारांसह संयुक्त आदेश महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 आणि 37 अंतर्गत मिळालेल्या कायदेशीर अधिकारांनुसार जारी करण्यात आले आहे। सार्वजनिक शांतता अबाधित राखण्यासाठी पोलिसांना हे तात्पुरते निर्बंध घालण्याचा पूर्ण अधिकार आहे। संपूर्ण पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील मुख्य नियम आणि अटी या 14 दिवसांच्या कालावधीत नागरिकांना तसेच सर्व संघटनांना खालील नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल। या गोष्टींवर असेल पूर्णपणे बंदी। 5 किंवा अधिक लोकांचे एकत्र येणे, सार्वजनिक ठिकाणी रस्त्यांवर किंवा चौकात 5 किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी बेकायदेशीरपणे जमाव करण्यास किंवा रेंगाळण्यास मनाई असेल। मोर्चे, आंदोलने आणि जाहीर सभा कोणत्याही राजकीय किंवा सामाजिक संघटनांना पोलिसांच्या पूर्व परवानगी शिवाय मोर्चे काढता येणार नाही, धरणे धरता येणार नाहीत किंवा जाहीर सभा घेता येणार नाहीत। शस्त्रास्त्रे आणि घातक वस्तू बाळगणे, तलवार, चाकू, लाठी, काठी, बंदूक किंवा शरीराला इजा पोहोचवू शकणारे कोणतेही हत्यार सोबत बाळगणे किंवा सार्वजनिक प्रदर्शन करणे बेकायदेशीर ठरेल। पुतळे किंवा प्रतिमा दहन, कोणत्याही व्यक्तीचे, राजकीय नेत्याचे फोटो किंवा प्रतिकात्मक प्रेत याचे प्रदर्शन करणे अथवा ते रस्त्यावर जाळण्यास सक्त मनाई आहे। प्रक्षोभक भाषणे आणि आक्षेपार्ह घोषणा, सामाजिक सलोखा बिघडवणारी भाषणे करणे, वादग्रस्त फलक लावणे, घोषणाबाजी करणे किंवा सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट पसरवणाऱ्यांवर कडक निर्बंध राहतील। या अत्यावश्यक गोष्टींना असेल विशेष सवलत। शासकीय कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस अधिकारी, लष्करी जवान, गृहरक्षक दल आणि शासकीय कर्मचाऱ्यांना हे नियम लागू नसतील। परवानगी असलेले कायदेशीर कार्यक्रम, विवाह सोहळे, पूर्वनियोजित धार्मिक विधी ज्यांना स्थानिक पोलिसांची रीतसर परवानगी मिळालेली आहे ते नियम आणि अटींचे पालन करून पार पाडता येतील। अंत्यविधी आणि अत्यावश्यक सेवा, दैनंदिन जीवनातील अत्यावश्यक सेवा आणि अंत्यसंस्कारांसारख्या विधींना या आदेशातून वगळण्यात आले आहे। उल्लंघन केल्यास थेट कलम 135 अन्वये अटक आणि कारवाई। पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलिसांनी स्पष्ट शब्दात चेतावणी दिली आहे। या आदेशाचे उल्लंघन केल्यास किंवा कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित व्यक्ती अथवा संघटनेविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 135 अन्वये तत्काळ गुन्हा दाखल करून कठोर फौजदारी कारवाई केली जाईल। पोलीस प्रशासनाचे आव्हान, दोन्ही शहरांमधील नागरिकांनी शांतता राखावी, कायदा पाळावा आणि कोणत्याही प्रकारच्या सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास न ठेवता स्थानिक प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे। प्रशांत काटे, न्याय क्रांती न्यूज, पिंपरी चिंचवड, पुणे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।